खरंच बाळासाहेबांचे वारसदार असाल तर बीएमसीवर भगवा फडकवण्यासाठी पुढे या, असं पुढारी न्यूजशी बोलताना भास्कर जाधव यांनी एकनाथ शिंदेंना आवाहन केलंय। शिंदेंनी पुढे येऊन खऱ्या अर्थानं बाळासाहेबांना आदरांजली दिली पाहिजे, असं भास्कर जाधव म्हणतात। भास्कर जाधवांनी एकनाथ शिंदेंना ठाकरेंसोबत येण्याचं आवाहन केलंय की काय, अशी चर्चा आता सुरू झाली। बीएमसीत ठाकरेंची सेना, शिंदे सेना, मनसे आणि काँग्रेस असं समीकरण जुळून येणार का, या बाबतीत आता चर्चा सुरू झालेली आहे। आहे की हे बाळासाहेबांचं जन्मशताब्दी वर्ष आहे। जे कोणी बाळासाहेबांना स्वतःचा वारसदार म्हणतात, जे कोणी बाळासाहेबांचे विचार आम्ही पुढे घेऊन जातो म्हणतात, आज बाळासाहेबांचं जन्मशताब्दी वर्ष आहे। आज बाळासाहेबांचे खरे तुम्ही वारसदार असाल, तुम्ही खरोखर बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जात असाल आणि बाळासाहेबांना खऱ्या अर्थानं आदरांजली अर्पण करण्याची वेळ आलेली आहे आणि बाळासाहेबांचा सन्मान करण्याची वेळ आलेली आहे। त्या जन्मशताब्दी वर्षामध्ये बाळासाहेबांच्या शिवसेनेचा, ओरिजिनल शिवसेनेचा त्या ठिकाणी भगवा फडकवण्याकरता त्यांनी पुढे यावं आणि बाळासाहेबांना खऱ्या अर्थानं आदरांजली अर्पण करावी। न पेक्षा बाळासाहेबांच्या आत्म्याला दुःख होईल आणि ते प्रचंड दुःख बाळासाहेबांच्या आत्म्याला होईल, ते होऊ देऊ नका। त्यामुळे मुंबई महापालिकेमध्ये आता काही वेगळं समीकरण बघायला मिळणार का, अशी चर्चा सुरू झालेली आहे। शिंदेंची शिवसेना, ठाकरेंची शिवसेना, मनसे आणि काँग्रेस एकत्र येऊन मुंबईमध्ये सत्तेचं गणित जुळवणार का, या संदर्भात आता राजकीय वर्तुळामध्ये दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली। मात्र संजय राऊतांनी शिंदेंसोबत आम्ही जाणार नाही अशा आशयाचं वक्तव्य केलेलं होतं। त्यामुळे आता कशा पद्धतीनं, जर समेटच घडणार असेल तर ती कशा पद्धतीने घडून येईल किंवा कसं राजकीय चित्र असेल हे पाहावं लागणार आहे। मात्र भास्कर जाधव यांनी शिवसेनेसाठी पर्याय खुला असल्याचं, शिवसेना उद्धव ठाकरे पक्षासाठी पर्याय खुला असल्याचं एक प्रकारे हे केलेलं सुतोवाचच म्हणायला हवं। शिंदेंनी पुढे येऊन खऱ्या अर्थाने बाळासाहेबांना श्रद्धांजली दिली पाहिजे। बाळासाहेबांसाठी मुंबई महापालिकेवरती भगवा फडकण्यासाठी एकनाथ शिंदेंनी प्रयत्न करायला हवे, असं ते म्हणतात। शिवसेनेच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे आपल्यासोबत आहेत। ज्योतिताई, भास्कर जाधवांनी एक प्रकारे हे निमंत्रण दिलेलं आहे तुम्हाला उद्धव ठाकरे यांच्याशी हातमिळवणी करण्यासाठी, असा याचा अर्थ लावला जाऊ शकतो। शिवसेना कसं पाहते याकडे? खरं तर या संदर्भात निर्णय घेणं किंवा मत व्यक्त करणं एवढे आम्ही काही मोठे नेते नाही आहोत। आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब निर्णय घेतील। परंतु मला आज भास्कर जाधव साहेबांचं आश्चर्य वाटतंय की हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा वारसा किंवा त्यांचे विचार, ह्या सगळ्या गोष्टी फक्त मुंबई महापालिका किंवा मुंबई महापालिकेचं महापौर पद एवढ्या पुरतं ते सीमित नाहीये। मग जेव्हा काँग्रेसच्या बरोबर युती केली गेली, जेव्हा धनुष्यबाण गहाण टाकला गेला, तेव्हा जर हेच विचार भास्कर जाधव साहेबांना सुचले असते तर आम्हालाही त्याचं चांगलं वाटलं असतं। एकनाथजी शिंदे साहेब हे हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा वारसा सक्षमपणे पुढे नेत आहेत आणि त्यामुळे बाळासाहेब जसं म्हणाले होते कि मैं मेरी शिवसेना की कांग्रेस नहीं होने दूंगा, अगर हुई तो अपनी दुकान बंद कर दूंगा, तेव्हा उठाव एकनाथ शिंदे साहेबांनी केला। मग तेव्हा हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे विचार वाचवण्यासाठी भास्कर जाधव साहेब तेव्हा पुढे आले नाहीत, तर बाळासाहेबांना, त्यांच्या विचारांना, त्यांच्या हिंदुत्वाला फक्त मुंबई महापालिकेच्या महापौर पदापर्यंत सीमित करू नका। एकनाथजी शिंदे साहेब अत्यंत सक्षमपणे आणि समर्थपणे ते तो वारसा सांभाळतील असं मला त्यांना सांगायचं। पण बाळासाहेबांनी आपल्या राजकारणाची सुरुवात जिथून केली, त्यांची कर्मभूमी खऱ्या अर्थानं जी ओळखली जाते ती ही मुंबई आहे आणि त्या मुंबईमध्ये त्यांच्या जन्मशताब्दी वर्षामध्ये महापौर त्यांच्या पक्षाचा होणं, भगव्या झेंड्याखाली महापौर होणं, हे बाळासाहेबांना असलेली एक योग्य श्रद्धांजली, असं नाही का वाटत तुम्हाला? अगदी बरोबर आहे ताई, आपल्या मताशी मी पूर्ण सहमत आहे। त्याचप्रमाणे ज्याप्रमाणे मुंबई हे शिवसेनेचं हृदय असेल तर ठाणे हा सुद्धा शिवसेनेचा आत्मा आहे। ठाण्यामध्ये पहिल्यांदा ठाण्याने शिवसेनेला सत्ता दिली। आज ते ठाणे आजही शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून तिथे काम करत आहोत आम्ही सगळेजण। आणि मुंबईमध्ये महायुतीचाच महापौर होणार आहे। महायुती जी होती, भारतीय जनता पक्षाबरोबरची युती, ही हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनीच केलेली होती। त्यामुळे खऱ्या अर्थानं त्यांच्या विचारांचा महापौर बसवणं
ही बाळासाहेबांना खरी श्रद्धांजली ठरेल आणि त्या संदर्भातली योग्य ती भूमिका एकनाथ शिंदे साहेब हे घेतच आहेत. ज्योतिताई, धन्यवाद. आपण पुढारी न्यूजला प्रतिक्रिया दिली त्याबद्दल.